शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याबरोबर आहेत। ताई, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, मात्र निलेश राणे यांनी काल अधिकाऱ्यांना अशी भाषा वापरली की चायला बघतो तू काय करणार आहेस रे। पोलीस अधिकाऱ्यांबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरली जाते, तुम्हाला काय वाटतं? खरंच पोलीस प्रशासनावर नितेश राणे पोलिसांबद्दल पहिल्यांदा उद्धमपणाची भाषा वापरत नाहीयेत, लक्षात घ्या। याच्या आधी तुमची बदली अशा ठिकाणी करेन की बायकोला फोन लागणार नाही, काय माझे व्हिडिओ रेकॉर्ड करणार, बायकोला दाखवता का, काय करायचं ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय, ह्या ज्या सगळ्या भाषा आहेत ना, या भाषा याचं प्रमाण आहे की नितेश राणे, निलेश राणे, नारायण राणे वटेवर जे काही करतात त्याला सगळी फूस ही देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे। त्यामुळे मला या तिघांवर काहीच बोलायचं नाही। यात हे तिघे कळसूत्री बाहुले आहेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे, करायला लावलं जाते। अगदीच फडणवीसांची अशी इच्छा आहे का की महाराष्ट्र अशांत राहिला पाहिजे। काल जे फडणवीस साहेब म्हणाले ना की नाही नाही असं ते करू शकत नाही, काल फार ते कौतुक स्तुतीसुमनं उधळत होते, विसरले का फडणवीस साहेब? विसरले का की ते सभागृहात काय बोलत होते ते? मला वाटतं की ह्या सगळ्यांमध्ये ना देवेंद्र फडणवीस हे सोयीस्कर वादाचे धनी आहेत। एक सिलेक्टिव्हनेस त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे। कदाचित एका ड्युअल पर्सनॅलिटी प्रमाणे ते वागतात, त्यांच्या मनात काहीतरी डायलेमा चाललेला असतो आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मी याच्यात जबाबदार धरते। काल जो किल्ल्यावरती प्रकार घडला, म्हणजे की आदित्य ठाकरे महाविकास आघाडीचे नेते तिथे गेले आणि नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी तिथली वाट अडवून धरली। त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही किल्ल्याच्या पाठीमागच्या दाराने जा, मात्र आदित्य ठाकरेंनी भूमिका घेतली की नाही आम्ही मुख्य दरवाजानेच जाणार। पोलिसांनी त्या ठिकाणची परिस्थिती म्हणजे जवळपास 10 फुटांचा रस्ता त्यांना मोकळा करून दिला। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता, याला जबाबदार कोण? आदित्य दादा हे एका चांगल्या संस्कारात वाढलेले आहेत आणि त्यांना हे माहिती आहे की आपल्या इगोपेक्षा सुद्धा लोकांची सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे। काल त्यांनी लोकांच्या सुरक्षिततेचा विचार केला, जो विचार राणे कुटुंब करू शकत नाही। ते अहंकाराने, गुंडशाहीने आंधळे झालेले लोक आहेत। काल ते जेव्हा म्हणाले ना की काय तुम्ही या रस्त्याने जा, इकडे यायचं नाही, माझ्या माहितीप्रमाणे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या आकलनाप्रमाणे छत्रपती शिवरायांनी गडकिल्ल्यांचा सातबारा हा कुठल्या राणेंच्या बापाच्या नावाने केलेला नाही। गडकिल्ल्यांचा सातबारा हा महाराष्ट्राच्या जनतेचा सातबारा आहे आणि त्यावर राणे अशा पद्धतीने बोलू शकत नाहीत, पण तरीही ते बोलतात। त्याला कारण त्यांचा बोलविता धनी, त्यांचा मास्टर माइंड, त्यांचा स्क्रिप्ट रायटर, त्यांचा कळसूत्री बाहुल्यांचा सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहे। आता संजय राऊत पण किल्ल्यावरती जात आहेत, जर संजय राऊतांच्या दौऱ्याला असाच विरोध झाला तर मग तुम्ही तीच काल जशी भूमिका घेतली तशीच भूमिका घेतली? नाही, काल आम्ही फार सामंजस्य दाखवलं। ती भूमिका काय असेल हे आत्ता बोलण्यापेक्षा ती आम्ही करून दाखवू आणि तेव्हा खरंच राणेंच्या पोरांनी यावं पुढे। तुम्ही आव्हान देत आहे तसं समजा, तसं समजा। म्हणजे नारायण राणेंच्या दौऱ्यामध्ये राणेंच्या पोरांनी यावं, कधीही यावं। आणि मी तर काय म्हणते, आपले इलाके में कुत्ता भी शेर बनता है। आम्ही तुमच्या इलाक्यात घुसून तुम्हाला चॅलेंज करतोय, तुमच्यात फार, तुम्ही या, मराठवाड्यात या, पुण्यात या, कुठेही या तुम्ही। राणेंनी हाताने ओढवून घेतलेली ही गोष्ट आहे, त्याला आमचा नाईलाज आहे। कुठे बोलवणार मग तुम्ही राणेंना? आम्ही ठरवतच नाही। हम क्या बोल रहे हैं, ऐसे इलाके जो होते ना, एरिया गुंडांचा ठरलेला असतो इलाका, सज्जन माणसांचे इलाके नसतात। सज्जन माणूस बेखौफपणे कुठेही फिरू शकतो। राणेंनी कुठेही यावं, कुठेही। त्यांना कणकवलीत म्हणायचे का? तर कालच आमच्या वैभव नाईकांनी सांगितलं ना, या बघा। आम्ही काय झालं की आमचे नेते आदित्यजी हे प्रचंड संयमी आहेत, त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही थांबलो, अन्यथा कालच आमदार वैभव नाईकांनी त्यांना आसमान दाखवलं असतं। राडा हा शिवसेनेला शिकवायचा नाही, कारण राडा जिथे शिकवला जातो त्या विद्यापीठाचे फाउंडर वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत। मात्र काल नारायण राणे बोलताना असं म्हणाले की एकेकाला घरात घुसून मारेल, असं तुम्ही म्हणता की नारायण राणेंवरती गुन्हा दाखल करावा। जर कदाचित गुन्हा दाखल झाला नाही तर मग तुमच्यासमोर कायदेशीर मार्ग कुठले? गुन्हा दाखल झाला नाही तर याचा आमच्यासाठीचा अर्थ स्पष्ट असेल, महाराष्ट्रासाठीचा अर्थ स्पष्ट असेल की
राणे कुटुंबाला जाणीवपूर्वक महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठीच म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी, आता मी ते बाकीचे शब्द नाही वापरत, एवढ्यासाठीच याच कामासाठी त्यांना ठेवलेलं आहे. काय तुम्ही मग तुमच्यासमोर जर गुन्हा दाखल झाला नाही, म्हणजे पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि तो गुन्हा दाखल झाला नाही, तर मग पुढची भूमिका काय? गुन्हा दाखल करण्यासाठीचे मार्ग काय? मी म्हटलं ना दादा, पुढची भूमिका काय ही बोलून दाखवण्यापेक्षा आम्ही ती करून दाखवू. कायदेशीर भूमिका काय? न्यायालयात जाणार, न्यायालयामध्ये याचिका दाखल? आम्ही करून दाखवू ना, काय असेल ती भूमिका करून दाखवू. मी कालही माझ्या ट्विटमध्ये सांगितलं, शिशुपालाचे 99 गुन्हे माफ झाले होते. मला वाटते काल त्यांच्या 99 गुन्ह्यांची गिनती पूर्ण झालेली आहे. 100व्या गुन्हा त्यांनी खरंच करावा. स्वागत आहे त्यांचं, करावा त्यांनी. मी नितेश राणेंचे काही फोटो जे आहेत ते दाखवलेले होते. ह्या फोटोमध्ये नक्की कोण कोण आहे ते सांगा आणि त्यांचा संबंध काय आहे, जो तुम्ही फोटोच्या माध्यमातून दाखवता तो एकदा सांगा. हा फोटो आहे, म्हणजे या फोटोमध्ये नितेश राणे आहे, जयदेव आपटे आहे. जयदेव आपटे जिथं पुतळ्यांचं काम करतो त्याचा जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओतला हा फोटो आहे. हा फोटो 2019चा आहे. हा फोटो म्हणजे नितेश राणे ठरवून तिथे गेले होते. गर्दीत फोटो काढला तर मी समजू शकते, गर्दीत कुणीही कुणासोबत फोटो काढू शकतो, पण हा जयदीप आपटेच्या स्टुडिओमध्ये जाऊन काढलेला फोटो आहे. तिथे प्रत्यक्ष ते भेटायला गेले होते, एकदाच नाही, वेगवेगळ्या निमित्तानं ते गेलेले आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ते उपस्थित आहेत. या फोटोत ते अजून स्पष्ट दिसतात. नितेश राणे म्हणणं काय मग फोटोच्या माध्यमातून? आता अनेक जण म्हणू शकतात की हा स्टुडिओ मधला फोटो आहे, हा जयदीप आपटेचा स्टुडिओ आहे, हा जयदीप आपटे जिथं काम करतो तिथला हा फोटो आहे, लक्षात घ्या. माझं म्हणणं हे आहे की सिंधुदुर्गातल्या कॉन्ट्रॅक्ट मागे, सिंधुदुर्गामध्ये पुतळा उभं करण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका अत्यंत अनुभव नसलेल्या नवख्या माणसाला, जयदीप आपटेला कॉन्ट्रॅक्ट द्यावं राज्य सरकारने, यासाठी जे प्रयत्न केले गेले ते राणेंकडून केले गेले, हा माझा स्पष्ट आरोप आहे. म्हणजे नितेश राणेंच्या माध्यमातून असे कॉन्ट्रॅक्ट देणार? अर्थात स्पष्टपणे नितेश राणे, नारायण राणे यांच्यामुळे जयदीप आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळालं, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांना काय सांगणार आहात? आता गुन्हा दाखल केला नाही, जर समजा मग राज्याचे गृहमंत्री ते आहे, म्हणाले की बाबा ते काय ताशी 45 किलोमीटर वगैरे वारं. हा 100 वर्ष झाला पुतळा आहे, हा तमिळनाडूतला आहे, हा 130 फुटाचा आहे. 130 फुटाचा पुतळा अजूनही अडीग आहे, याला काही झालं नाही. तुम्ही 45 किलोमीटर म्हणजे काय तुम्हाला आधी माहीत नव्हतं? त्यामुळे हे सगळं, आणि महत्त्वाचं म्हणजे आता नौसेनेवर जे ढकलत आहेत देवेंद्र फडणवीस, इंटरनॅशनल इव्हेंट करताना तर क्रेडिट घेत होते, तेव्हा क्रेडिट घेताना तुम्हाला बरं वाटलं, मग आता जबाबदारी का बरं स्वीकारताय? जबाबदारीसुद्धा स्वीकारली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादांचं स्वागत करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची खुल्या मनाने माफी मागितली. स्वागत. हे तर तुम्ही ते बदाम आणलेत काय, खायला आणलेत की कुणाला द्यायला? हे बदाम आहेत, हे आता कुरिअर करायचे आहेत मला. कुणाला? हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, ज्यांना सध्या थोडा विसर पडतोय. म्हणजे ज्या अजितदादांना ते म्हणाले की चक्की पिसिंग अँड पिसिंग, अपात धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, पण त्याच अजितदादांच्या सोबत त्यांनी एकदा नाही दोनदा घरोबा केला. विसरले का ते? ज्या नारायण राणेंबद्दल सभागृहाच्या पटलावर अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना हॅरॅश केलं, तो व्हिडिओ मगाशी मी दाखवला, डबल दाखवायचा आहे आपल्याला. त्या सगळ्यांच्या संबंधाने काल मात्र बोलताना ते असं म्हणत होते की नाही, अशा पद्धतीने ते बोलू शकत नाहीत, अशा पद्धतीने ते काहीही म्हणू शकत नाहीत. त्यामुळे राणे साहेबांनी या अनुषंगाने एक देवेंद्रजींचं स्टेटमेंट आहे. तेच देवेंद्रजी काल फार तोंड फाटेस्तोर कौतुक करत होते, तर बहुतेक त्यांना विसर पडतोय प्रत्येक गोष्टीचा. श्रीधर नाईक, सत्यजित भुसे, अंकुश राणे, ह्या सगळ्यांची कुंडली वाचली. तर जर त्यांना विसर पडत असेल तर मला वाटतं की आम्ही त्यांना, मला वाटतं सगळ्या शिवसैनिकांनी यावं. संजू भाऊ या जरा इकडे, या गजा भाऊ या, सगळे या सनी भैया या.
हे देवेंद्रजींची स्मरणशक्ती फार कमी आहे. देवेंद्रजींना सध्या विसरायला होतंय सातत्याने. देवेंद्रजी सातत्याने विसरत आहेत की ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी कधी काळी अशा पद्धतीने स्टेटमेंट दिले, सभागृहात ते बोलले आणि आता मात्र त्यांना विसर पडलाय. तर त्यांच्या स्मरणशक्ती, आता मी बहीण आहे, मी काही भाजपच्या आक्रस्ताळ्या बायकांच्या सारखं काही वाईट करू शकत नाही. मी बहीण आहे, मला काळजी आहे त्यांची आणि म्हणून त्यांना हे बदाम आपण सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने, पुण्यातल्या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने आम्ही हे बदाम रेशीम बागेत कुरिअर करणार आहोत. सगळेजण या सगळ्या बहिणींनो या. कुरिअर मार्फत देवेंद्र फडणवीसांना पाठवणार. हो, फडणवीस साहेबांना आम्हाला हे कुरिअर काय असणार मग तुमची? नाही, त्यांना स्मरणशक्ती त्यांना लाभो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना चांगलं आयुष्य लाभो. हे दीर्घायुष्य लाभणं गरजेचं आहे. ते भाऊ आहेत माझे. मी त्यांच्या मांगल्याचा आणि त्यांच्या साकल्याचा चांगला आणि त्यांच्या कल्याणाचा विचार करेल. फक्त त्यांना विस्मृतीत जायला होतोय, त्यांना स्मृतिभ्रंश होतोय, म्हणून आम्हाला त्यांना बदाम द्यायचे. नारायण राणे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याशिवाय तुम्ही माघार घेणार नाही? ते आम्ही काय करून दाखवू, बोलून नाही दाखवणार, आम्ही करून दाखवू काय ते. आपण पाहतोय की नारायण राणे यांच्यावरती पोलीस विभागानं गुन्हा जो आहे तो दाखल करावा. मात्र जर गुन्हा दाखल केला नाही तर जे आम्ही काय करणार आहेत ते बोलून दाखवणार नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिल्याचं पाहिलं. म्हणजे कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.